नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेने भारतावरती आत्तापर्यंत 50% टॅरिफ लादलेले आहेत. यातील नियोजित 25%सोबतच रशियाशी व्यापार चालू ठेवल्यामुळे लादलेल्या अतिरिक्त 25% टॅरिफचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवरती भारत आणि अमेरिकेतील व्यापारविषयक चर्चा देखील चालू असून त्यातून भारतासाठी सकारात्मक मुद्दे समोर येऊ शकतील असा आशावाद व्यक्त केला जातोय. मात्र एकीकडे या चर्चांकडे भारताच्या व्यापार विश्वाचं लक्ष असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती नव्याने टॅरिफ आकारण्याचं सुतोवाच केलंय. त्यामुळे आता ट्रम्प नेमकं काय करणार याविषयी अंदाज बांधले जात आहेत. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे कृषीविषयक सचिव ब्रुक रोलिन्स, अमेरिकेतल्या शेतीप्रधान राज्यांचे लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची एक बैठक व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प या बैठकीसाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या उपाययोजनांबद्दल या सर्वांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी तब्बल $12 बिलियन आर्थिक पॅकेज जाहीर केलं. यावेळी शेतकऱ्यांनी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये मिळणाऱ्या स्वस्त मालामुळे अमेरिकन मालाला आंतरराष्ट्रीय उत्पादनांची मोठी स्पर्धा करावी लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या स्वस्त दरातील शेती उत्पादनांमुळे अमेरिकन उत्पादनांना स्पर्धेमध्ये टिकून राहणं कठीण होत आहे. अमेरिकेतील शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावासाठी या शेतकऱ्यांनी भारत आणि थायलंडसारख्या देशांना जबाबदार धरले. या देशांकडनं स्वस्त दरातील शेतमाल अमेरिकेमध्ये निर्यात केला जातो आणि त्यामुळे अमेरिकेतील मालाला मोठं आव्हान निर्माण होतं, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली. तेव्हा भारतीय तांदूळ अमेरिकेत येत असल्याच्या प्रकारावरती उपाययोजना केली जाईल असंही आश्वासन ट्रम्प यांनी शेतकऱ्यांना दिल्याचं वृत्त मिळालेलं आहे. यावेळी ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ आकारण्याचं देखील सुतोवाच केलं. भारताकडनं अशा प्रकारे त्यांचा माल अमेरिकेमध्ये पाठवला जाऊ नये. मी याबाबत ऐकलंय अनेकांकडनं, ते असं करू शकत नाहीत, असं म्हणत ट्रम्प यांनी वित्त विभागाचे सचिव स्कॉट बेसंट यांच्याकडे पाहून भारताला हे का करू दिले जात आहे, त्यांनी यासाठी टॅरिफ भरायला हवं, त्यांना तांदूळावरती सूट दिली आहे का, अशी विचारणा केली. त्यावर बेसंट यांनी आम्ही अजून भारताशी व्यापारविषयक करारावरती काम करतो आहोत अशी माहिती दिली. दरम्यान भारताप्रमाणेच कॅनडामधून आयात होणाऱ्या खतांवर देखील टॅरिफ आकारण्याबाबत ट्रम्प यांनी सुतोवाच केलं. तसेच या खतांचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचेही निर्देश ट्रम्प यांनी प्रशासनाला दिलेत. आपल्या वापरापैकी खतांचा मोठा हिस्सा कॅनडातून येतो. आपल्याला जर गरज पडली तर कॅनडावरती मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारावं लागेल, कारण त्यातूनच अमेरिकेतील देशांतर्गत उत्पादन वाढेल. आपण ती सगळी उत्पादनं अमेरिकेमध्ये घेऊन येऊ शकतो, असंही ट्रम्प यावेळी बोलले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती आणखीन टॅरिफ लादण्याच्या काही सूचना केलेल्या आहेत, काही संकेत दिलेले आहेत. यामुळे शेअर बाजारावर देखील आपल्याला प्रेशर पाहायला मिळत आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.